जे दुहेरी हत्याकांडातील आरोपींची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। दोषी आरोपींनी मुंबई हायकोर्टात अपील केलं होतं, पण ते अपील फेटाळण्यात आले। मोहम्मद अली शेख, प्रणय राणेच्या जन्मठेपेची शिक्षा देखील कायम ठेवण्यात आली आहे। मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे छोटा राजनचे दोन शूटर आहेत। मुंबईमधील जे दुहेरी हत्याकांडातील आरोपींची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। दोषी आरोपींनी मुंबई हायकोर्टात अपील केलं होतं, पण ते फेटाळण्यात आले। मोहम्मद अली शेख, प्रणय राणेंच्या जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली आहे। मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे हे दोघेही आरोपी छोटा राजन ग्रुपचे दोन शूटर असल्याचं बोललं जातं। तर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, मुंबईमधील जे दुहेरी हत्याकांडातील आरोपींची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। हे दोन आरोपी मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे हे दोन्ही आरोपी छोटा राजन ग्रुपचे दोन्ही शूटर आहेत। या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, या दोन आरोपींचा अपील फेटाळण्यात आलाय, काय अधिकची माहिती आहे? खरं तर आपल्याला माहिती आहे की 13 फेब्रुवारी 2010 ला ही घटना घडली होती। दाऊदचा जो सहाय्यक होता आसिफ खान, त्या जे मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पुलगलीत बसला होता। आणखी तिथेच त्याच्यावर हल्ला केला होता 4 जणांनी आणि या खानवर गोळीबार केला होता। खान पळून जाण्यात यशस्वी झाला, पण तर जगताप वैयक्तिक सचिव शकील मोठा खानवर भेटायला गेला, मित्र आसिफ रशी गंभीर जखमी झाले, त्यांना मृत्यू झाला। महिला होती बंदूक, ती सुद्धा जखमी झाली होती आणि राजांचा छोटा राजांचा साथीदार उमेद याने हा हल्ला केला होता। आता या सगळ्या प्रकरणामध्ये खालच्या कोर्टानं याचे जे दोषी आहेत मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे आणि याचबरोबर छोटा राजा आणि त्यासोबत अजून इतर दोघांना शिक्षा सुनावली होती, पण या सगळ्या शिक्षेविरोधात त्यांनी अपील केलं होतं। राजन आणि इतर दोघांना कनिष्ठ न्यायालयाने पुराव्यावी निर्दोष मुक्तही केलं, पण छोटा राजांचे जे दोन शूटर होते मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा त्या शिक्षा कमी करण्याबद्दल अपील केलं होतं, पण ते मात्र मुंबई उच्च न्यायालयानं ते अपील फेटाळलेलं आहे आणि जे दुहेरी हत्याकांडातील या दोघही आरोपींची शिक्षा ही आता कायम आहे। त्या दोघांना सुद्धा जी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली ही कायम आहे। आपल्याला माहिती आहे की दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी या दोघांमध्ये त्यावेळेस प्रचंड वॉर सुरू होतं, आणखी त्या वॉरमधनंच या अशा प्रकारच्या घटना सगळ्या या होत होत्या। आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या विषयामध्ये काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचे वैयक्तिक सचिव त्यांना डोळ्या घालून सुद्धा ठार मारले होते। हा सगळ्यात नक्कीच प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या दोन्ही आरोपींची अपील फेटाळण्यात आलेली आहे। आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणावर चर्चा नाही, वेळेअभावी उपमुख्यमंत्र्यांना भाषण करता आलं नाही, सूत्रांची माहिती। भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल, शेतकऱ्यांना 9%नेच व्याजदराचा मोबदला मिळणार। मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाचा शेतकऱ्यांना बसणार फटका। धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नकोसे होते, त्यांनीच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेच्या एका दाव्याने खळबळ। लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या सुमारे 8 लाख लाभार्थ्यांना 1,500 रुपयांऐवजी मिळणार फक्त 500 रुपये। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनांचा एकत्र लाभ घेणाऱ्यांना फटका। धाराशिव ड्रग्स रॅकेट प्रकरणी कोर्टात दोषारोप पत्र दाखल, 10,000 पानाच्या दोषारोप पत्रात अनेक गंभीर मुद्द्यांचा उल्लेख। बीडच्या माजलगावात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याची माहिती। पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या, लक्ष्मण शिंदे असं हत्या झालेल्या उद्योगपतीचं नाव, स्वस्तात मशिनरी घेण्यासाठी बिहारला गेल्याची माहिती।
मोबाईल लपवल्याच्या वादातून मित्राकडून मित्राची हत्या, नागपूरच्या पारडी परिसरातील धक्कादायक घटना, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. रायगडच्या रोहा MIDCतल्या कंपनीत मोठा स्फोट, ट्रान्सवर्ट कंपनीला लागलेल्या आगीत मोठं नुकसान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. कुस्तीपंच नितेश काबलिये यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेकडून काबलिये यांना 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आले. नगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्यात गदारोळ झाला होता. या कुस्तीबाबत चौकशी समितीने अहवाल सादर केला होता. त्यानंतर काबलिये यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान महेंद्र गायकवाड यांनी निलंबन कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिल्यानंतर कारवाई मागे घेण्यात आली आहे. शिवराज राक्षेनं देखील तसं पत्र दिलं तर कारवाई मागे घेतली जाईल असं महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या संदीप भोंडू यांनी म्हटलंय. शिवराज राक्षे लात मारली, मग शिवराज राक्षे लात मारायचा अधिकार आहे का पंचाला? पंचाला लात मारायचा अधिकार नाही ना. म्हणजे या खानदाने जर चूक केली असेल आणि आपल्याकडचं चूक झाली नाही, परंतु आपल्याला तिथं त्याला शिक्षा द्यायचा अधिकार नाही. शिक्षा द्यायचा अधिकार हा कोर्टाला असतो. आणि आज महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने कार्यकारिणी म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये नितेश काबलेवरती बंदी घालण्यात आली. आपल्या सर्वांना माहिती आहे की महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेवरती आपण निलंबनाची कारवाई केली होती. महेंद्र गायकवाडनी त्याचं जी चूक झाली मग या संदर्भात महाराष्ट्र कुस्ती संघाची पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झालेला आहे आणि त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आणि याच वेळेस महाराष्ट्र कुस्ती संघाने त्याचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडाने जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही 100% त्याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचं निलंबन मागे घेतलंय. परंतु अजून शिवराज राक्षेचं आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही. त्यावेळेस शिवराज राक्षे आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमचे कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी त्याबाबत निर्णय घेईल. मुंबईतील एल्फिस्टन पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. मुंबईतील एल्फिस्टन पूल लवकरच पाडण्यात येतोय आणि त्याचमुळे एल्फिस्टन ब्रिज पाडू नये यासाठी उबाठा शिवसेना आणि मनसे मैदानात उतरलेत. या पाडकामाविरोधात मनसे आणि उबाठा शिवसेनेनं आंदोलन केलंय. पुलाचं पाडकाम केल्यानंतर दोन्ही बाजूस राहणाऱ्या नागरिकांच्या जाण्या येण्याच्या व्यवस्थेचं काय, पूल पाडल्यामुळे बाधित होणाऱ्या व्यापारी आणि फेरीवाल्यांच्या रोजगाराचं काय, असे सवाल उबाटा शिवसेनेने केलेत. मनसेनं पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नागरिकांच्या हरकती आणि सूचनाबाबत तुम्ही काय निर्णय घेतला आहे स्पष्ट करा अशी भूमिका घेतली. तुम्ही हा ब्रिज जर पाडलात तर एकंदर सगळा लोड हा टिळक ब्रिजवर येईल आणि लोकांना जर रुग्णालयात जायचं असेल, KEM आहे, टाटा आहे, बरीचशी रुग्णालय त्या साईडला आहेत, तर सगळा लोकांची कुचंबणा होईल, ट्रॅफिकमध्ये अडकले जातील. परत स्कूल बसेसचा प्रॉब्लेम आहे, लोक कामाला जातात त्यांचा सगळा प्रॉब्लेम आहे. हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट मोठ्या प्रमाणात होईल. हा होऊ नये यासाठी पहिल्या उपाययोजना करा हीच आमची मागणी आहे. लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत, त्याच्यावर अद्याप तुम्ही काही उत्तरं दिली नाही, त्याची काय दखल घेतली आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि डायरेक्ट जर तुम्ही हा ब्रिज बंद करायला घेणार असाल तर त्याला आमचा विरोध राहील. पण हा ब्रिज तोडण्याच्या अगोदर तिथल्या स्थानिकांच्या समस्या काय आहेत, काय नेमका अडचणी आहेत, कोण त्यांना AC कॅबिनमध्ये बसून समजणार आहेत का? म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक आमदार आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत, यांना खरं म्हणजे विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की काय अडचणी येतील. कारण हा ब्रिज तोडला तर सगळ्यात पहिला मोठी अडचण अशी आहे की वेस्टवरनं ईस्टला यायला आणि ईस्टवरनं वेस्टला जायला कुठलाही मार्ग नाही आहे. एक ब्रिज त्यांनी केलेला आहे, तो ब्रिज आहे एकदम आतमध्ये, तो रेल्वेचा ब्रिज आहे. तो वापरण्याकरता तुम्हाला माहिती आहे एकदा चिंगराचिंगरीमुळे तिथे प्रचंड मोठा अपघात झाला. इंडिया बुलच्या त्या परिसरापासून तर प्रभादेवीपर्यंतचे लोक जाणार येणार कसे, कुठेही विचार केलेला नाही. बातमी आहे शिवसेना उबाठा गटातल्या नाराजीची. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर चंद्रकांत खैरेची नाराजी दूर झाली आहे. दरम्यान आमच्यातला वाद मिटला असून आता सगळं ओके आहे असं भेटीनंतर चंद्रकांत खैरे म्हणाले. चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवे सोबतच्या वादावर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. पक्षातील बैठकीला न बोलवल्याने चंद्रकांत खैरे नाराज होते.
दरम्यान ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. बोलवलं नाही का ते मी सांगितलं ना, बोलवलं गेलं नाही. परंतु आता याच्यानंतर असं होणार नाही. आम्ही दोघं मिळून तो कार्यक्रम चॉकआउट करू आणि साहेबांची परवानगी घेऊन असं आम्ही करतोय. हे झालं नक्की काल आता. तुमची नाराजगी होती की फोन पण केला नाहीत आणि अंबादादाने काढे टाकतात अशा पण आता प्रकारचे झालं त्यांनाही काल साहेबांनी रात्री त्यांना 2 वेळेस फोन करून आताही फोन करणार. सगळं व्यवस्थित आहे. कुस्तीपंच नितेश काबलिये यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेकडून काबलिये यांना 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आले. नगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्यात गदारोळ झाला होता. या कुस्तीबाबत चौकशी समितीनं अहवाल सादर केला होता. त्यानंतर काबलिये यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान महेंद्र गायकवाड यांनी निलंबन कारवाई मागे घेण्यासाठी पत्र दिल्यानंतर कारवाई मागे घेण्यात आली आहे. शिवराज राक्षेनं देखील तसं पत्र दिलं तर कारवाई मागे घेतली जाईल असं महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या संदीप भोंडू यांनी म्हटलंय. शिवराज राक्षे लाच मारली, मग शिवराज राक्षे लाच मारायचा अधिकार आहे का पंचाला? पंचाला लाच मारायचा अधिकार नाही ना. म्हणजे या खानदाने जर चूक केली असेल आणि आपल्याकडं चूक झालेली आहे, परंतु आपल्याला तिथं त्याला शिक्षा द्यायचा अधिकार नाही. शिक्षा द्यायचा अधिकार हा कोर्टाला असतो. आणि आज महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने कार्यकारिणी म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या कोर्टाने निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये नितेश काबलेवरती बंदी घालण्यात आली. आपल्या सर्वांना माहितीच आहे की महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षेवरती आपण निलंबनाची कारवाई केली होती. महेंद्र गायकवाडनी त्याचं जी चूक झाली मग या संदर्भात महाराष्ट्र कुस्ती संघाची पत्र व्यवहार केला आणि त्यांनी सांगितलं माझा हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झालेला आहे आणि त्याने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आणि याच वेळेस महाराष्ट्र कुस्ती संघाने त्याचं पत्र स्वीकारलं आणि त्यांना वाटलं की नाही बाबा जर महेंद्र गायकवाडाने जर दिलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही 100% त्याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचं निलंबन माग घेतलंय. परंतु अजून शिवराज राक्षेचं आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही. ज्यावेळेस शिवराज राक्षे आमचे जे पत्र व्यवहार करेल त्यावेळेस आमचे कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी त्याबाबत निर्णय घेईल.